हाय गुड मॉर्निंग. तर आम्ही रात्री कुनूरमध्ये स्टे केला होता आणि आज आम्ही निघालोय उटीला. कुनूर टू उटी आम्ही बाय ट्रेन चाललो आहे. तर इथली स्पेशालिस्टी ट्रेनची इथली स्पेशालिस्टी की इथे टॉय ट्रेन आहे आणि आज आम्ही ती एक्सप्लोअर करणार आहे. तर भूषण आम्ही पाचच आलो आहेत आणि भूषण बाय कार गेलेत. भूषण कार घेऊन उटीला गेलेत आणि आम्ही इथून बाय टॉय ट्रेन आम्ही तिकडे जाणार आहे उटीला. तर ॲक्च्युली आम्ही रात्रीच ट्रेनचे तिकीट बुक्स करून ठेवले होते आणि आमचा वेटिंगला पण होते तिकीट, पण लकीली आम्हाला तिकीट मिळाले आणि आम्ही आता जस्ट स्टेशनला आलो आहे. तर आमची ट्रेन आहे 7:45ची. तर डेली फक्त 4च ट्रेन असतात. तर आम्ही अर्ली मॉर्निंगची ट्रेन घेतली आणि इथून ऑलमोस्ट किती वेळ लागतो? 1 तास. इथून ऑलमोस्ट 1 and 15 minutes लागतात. 1 hour and 15 minutesमध्ये आपण उटीमध्ये पोहोचतो. तर आम्हाला ही ट्रेन पण एक्सप्लोअर करायची होती म्हणून आम्ही स्पेशली आज टॉय ट्रेनमध्ये आलेलो. टॉय ट्रेनचा आनंद घेण्यासाठी कुनूरच्या स्टेशनवर आलो. आम्ही सकाळी लवकर निघालो, मग ब्रेकफास्ट नाही केला आहे तर लाडू घेतले, शेंगदाण्याचे लाडू खातोय आम्ही. अरे कार मध्ये बसल्यावर पण झोपते, ट्रेन मध्ये बसली आता झोपाच काढते. झोपीला कुठं घेऊन झोपलेच नाही पण आता पण पेशंट आहे ती. पेशंट तिला कुठं घेऊन जावा की नाही माणसं? कार्तिक काय म्हणणार? बरोबर आहे. गाडी मग गाडीत काय कामच नसतं. पाळू प्राणी. आली ट्रेन, आली. टॉय ट्रेनने आम्ही आलोय आता उदक मंडलमच्या लास्ट स्टॉपला आणि इथून आता आम्ही जाणार आहे उटीमध्ये. तर आम्हाला ऑलमोस्ट 1 hour and 15 minutes लागले इथे यायला. छान प्रवास होता. मध्ये टनल्स पण होते तर एकदम मस्त वाटत होतं आणि व्ह्यू पण खूप छान आहे. साईडचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. वॉटरफॉल वगैरे वॉटरफॉल, चहाची मळे वगैरे दिसत होतं. सो आता आम्ही भूषण आले आहेत उटीमध्ये, आम्ही त्याच्यासोबत चाललोय आता. सो लेट्स गो. आम्ही आलोय आता उटीमध्ये आणि उटीचं जे बोटॅनिकल गार्डन आहे तर फर्स्ट आम्ही तिथे व्हिजिट करायला आलोय. आणि क्लायमेट तर इथे अजून एवढं गरमी पण नाही लागत आणि थंडी पण नाही, गरमी पण नाही, मिडल क्लायमेट आहे इथे. पहिले आता भूषण गेले तिकीट काढायला, तर तिकीट काढून मग आम्ही जाणार आहे बोटॅनिकल गार्डन बघायला. त्यानंतर नेक्स्ट प्लॅन काय तो माहीत नाही. तर जसं एक्सप्लोअर करेल तसं मी एक पॉईंट सांगत राहील. भूषणने तिकीट काढले. हाऊ मच? कितीला आहे तिकीट? पर पर्सन 100 रुपीज. अच्छा. आणि किती वेळ फिरायचं काय असं नाही? टायमिंग काय नाही? याचं टायमिंग काय बोटॅनिकलचं? 7 AM to 6:30 PM. 6:30 PM. 7 AM to 6:30 PM. आम्ही आता गार्डन मधून एंट्री केली आणि इथे बघायला जपान खूप सारे ऑप्शन येते. जपान गार्डन, लोअर गार्डन, फंग हाऊस, मेगा लॉन, ग्लास हाऊस, एंट्री आहे. आणि ही आमच्या बरोबर आमची परी आहे जी सकाळपासून थोडी जाम होती. सकाळपासून काल रात्री बसून परीची तब्येत डाऊन आहे. आम्ही बोटॅनिकलच्या पहिले ग्लास गार्डन मध्ये आलोय आणि ग्लास गार्डन मध्ये खूप व्हरायटीची फ्लावर बघायला मिळत आहे, कलरफुल. आणि जी म्हणजे आम्ही बघितलेली पण आहे अशी बरीच फ्लावर आम्हाला नवीन दिसत आहेत तिथे. हे बघ कमळासारखं.
आम्ही आलोय आता उटीच्या बोटॅनिकल गार्डनला आणि हे ऑलमोस्ट 54 एकरमध्ये बनवलं आहे. इथे खूप व्हरायटीज ऑफ प्लांट आपल्याला बघायला मिळेल आणि हे सगळं मॅनेज जे करतात ते तामिळनाडूचे जे हॉर्टिकल्चरचे डिपार्टमेंट आहे, तर हे सगळं ते मॅनेज, हे गार्डन सगळे ते लोक मॅनेज करत असतात. मितालीमुळे येत नाही. इथे जो इंडियाचा मॅप दाखवला आहे तर त्या मॅपमध्ये सगळ्या स्टेट दाखवल्या आहे आणि आम्ही बघतोय बिहार, झारखंड, उडीसा, महाराष्ट्र आणि आता करंटली ज्या स्टेटमध्ये तर ती तामिळनाडू आहे. आणि सगळ्यात खालच्या आणि आपण ज्या गार्डन मध्ये ते पण तिकडे मेन्शन केलंय की यू आर हिअर करून. ऑक्टोपसचं त्यांनी शेप केला आणि त्याला ते चिपकवले वाटतं बघ. हा फ्लावर है ना. दीपी इकडे बघ. आमचं आता बोटॅनिकल गार्डन बघून झालंय. आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन असेल की उटीचं जे लेक आहे तर ते बघायला चाललोय आता आम्ही. सो आता आम्ही आलोय उटीचा जो लेक आहे तर तो बघायला आलेलो आहे आणि इथे पार्किंगची छान व्यवस्था आहे. पार्किंग 70 रुपीज आमच्या पार्किंगचे घेतले त्याने, पण ठीक आहे का इथे सेफली म्हणजे कार पार्क करता आलेली आम्हाला. सो आता आम्ही चाललोय उटीच्या लेकला. आता आम्ही उटीच्या लेकला आलोय आणि तो ऑलमोस्ट 64 एकरमध्ये बांधवलेला आहे आणि तो म्हणजे आर्टिफिशियल तलाव आहे. याची आम्हाला पर एंट्री फी 20 रुपीज पर हेड लागली आणि जर आपल्याला बोटिंग करायची असेल तर इथे 3 सीटर आहे, 5 सीटर आहे, 8 सीटर आहे. तर 8 सीटरची ऑलमोस्ट 950 रुपीज घेतात हे लोक. आमचा बोटिंग करायचा प्लॅन आहे बट बघू, आम्हाला टाइम पण नाही तेवढा, आम्हाला अजून स्पॉट एक्सप्लोर करायचे. सो बघू. उटीवरच्या लेकला आम्ही काय बोटिंग नाही केली. इथून आम्ही आलोय आता दोडा बेटाला आणि इथून सगळी सिटी, उटी सिटी दिसते पूर्ण वरतून. तर ते बघायला आम्ही इथे आता दोडा बेटावर आलोय. मी आता उटीच्या रोज गार्डनला आला होतो. तर इकडचे तिकीट 75 रुपीज आहे. पाऊस आल्यामुळे आम्ही अर्धा बघून आलो. डिफरंट टाईप्सचे फ्लावर्स आहे, खूप छान आहे. आणि जे आपल्या इथं बघायला नाही मिळत तसे व्हरायटीज ऑफ फ्लावर इथे बघायला मिळतील. तर खूप पाऊस आहे आणि खूप थंडी आहे इथे, त्याच्यामुळे आता आम्ही चाय पिण्याचा प्लॅन करतो. सगळे लोक छत्री घेऊन फिरतात ते पावसामुळे. आमच्याकडे छत्र्या नाही, एकच छत्री, दोन छोट्या. मग आम्ही बघून लगेच वरती आलो. हाय, तर आम्ही आता रूमवर आलोय आणि सकाळी आम्ही 7:30लाच घरातून निघालो होतो. तर आमची 7:45ला टॉय ट्रेन होती. तर त्या ट्रेनने आम्ही उटीमध्ये आलो आणि उटीमध्ये आल्यानंतर आम्ही फर्स्ट बोटॅनिकल गार्डनला गेलो. त्यानंतर लेक, जो उटीचा लेक आहे तर तो तिथे गेलो. त्यानंतर मग आम्ही गेलो रोज गार्डनला एंडला गेलो होतो. त्याच्या अगोदर दोडाबट्टा, त्यानंतर आम्ही दोडाबट्टाला गेलो. देन लास्टला आम्ही रोज गार्डनला गेलो, पण रोज गार्डनला पाऊस असल्यामुळे आम्ही तो ज्यादा एक्सप्लोर नाही केला, थोडाच बघितला. पण जेवढा बघितला तेवढा छान होता. तर आता आम्ही रूमवर आलोय, थोडा रेस्ट करून देन आमचा प्लॅन आहे डिनर करायचा. तर आय होप छान गेला आजचा डे उटी फिरण्यातच गेला. तर उद्या आम्ही उद्या आम्ही जाणार आहे मैसूर मध्ये. वरती पाऊस पडतोय, खूप जोरात पाऊस येतोय. आम्ही चाललोय आता हैदराबादी बिर्याणी खाण्यासाठी आणि ते आमच्या हॉटेलपासून 1 किलोमीटर आहे. पण पाऊस खूपच जोरात आहे आणि आम्ही कार पार्क केलेली तिथे. ऍक्च्युली कार पार्किंगला पण जागा नाही. आम्ही ऑटोने चाललोय. भूषणने वरती जर्किंग घाली, खाली हाफ पॅन्ट घातली. एका रिक्षामध्ये आम्ही 6 लोक चाललोय. 7 विथ ड्रायव्हर दाखवतो की इकडे 1 2 3 4 5 आणि पुढे
कुशाला थंडी वाजते का? थंडी आता कुशाला थंडी नाही लागते. भूषणने वरती जॅकेट घातलंय आणि खाली पॅन्ट. हे भूषणला थंडी वाजते की नाही वाजते? कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. तुमचा व्हिडिओ त्याला शेजवान चटणी सांगू का? सांगा तुम्ही असं थोडंसं चॅनलला पण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. बाय. कुनूर ते उटी तमिळनाडू. सॉरी, आम्ही आता दोडा बेटा